नमस्कार पालक, आज आपण मराठी नाही तर इंग्रजीचा व्हिडिओ पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। कारण की मी इंग्रजीचं जसं नेहमी सांगत होती की मी इंग्रजीची प्लेलिस्ट कंटिन्यू करणार आहे। त्यात अवघे फक्त 3च व्हिडिओ आहेत। तर पहिला व्हिडिओ आहे त्याच्यातला फोनिक साऊंड शिकवणं, म्हणजे फोनिक साऊंड का शिकवावे, काय इम्पॉर्टन्स आहे, हा एक व्हिडिओ आहे त्या प्लेलिस्टमध्ये। दुसरा व्हिडिओ आहे की जे बेसिक फोनिक साऊंड असतात ते मी त्यात कव्हर केलेले आहे। आणि तिसरा व्हिडिओ फोनिक साऊंड शिकवण्या अगोदर मुलाला काय यायला पाहिजे आणि मग तुम्ही फोनिक साऊंड शिकवावं। तर हा व्हिडिओ जर तुम्ही फर्स्ट टाइम पाहत असाल तर जरूर पहिले ते 3 व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर या प्लेलिस्ट मधला चौथा व्हिडिओ असणार आहे। मग कोणतीही लँग्वेज शिकायची असेल तर ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप, म्हणजे पायरी एक पायरी झाली का दुसरी पायरी झाली का तिसरी पायरी अशा स्टेपने शिकायला हवं, तरच तुम्हाला ते समजणार आहे। डायरेक्ट तुम्ही 5वा 6वा 7वा 4था असा व्हिडिओ पाहिला तर ते तेवढं तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही आहे। तर हा व्हिडिओ पहाच तुम्ही, पण जर आधीचे 3 पाहिले नसतील तर तेही जरूर पहा। तुम्ही म्हणाल आम्हाला काय हे पण माहीतच आहे, 2 लेटर वर्ड्स तुम्ही तेच शिकवणार आहात, पण मी इथे काही मुलांना भरपूर सारे कन्फ्युजन असं आणि तसंच पॅरेंट्सलाही असं, जेव्हा फोनिक साऊंड संपतं मुलाचं, फोनिक साऊंड प्रॉपर येतात त्याच्यानंतरच तुम्हाला 2 लेटर वर्डला सुरुवात करायची आहे। तर त्यातही मुलं खूप कन्फ्यूज होतात आणि त्या पालकही कन्फ्यूज होतात, कारण की काही 2 लेटर वर्डमध्ये हा फोनिक्सचा शॉर्ट साऊंड वापरला जातो आणि काही 2 लेटर वर्डमध्ये फोनिक्सचा लॉंग साऊंड वापरला जातो आणि हेच पालकांना समजत नाही आणि मुलंही कन्फ्यूज होतात। त्यामुळे तर आपल्याला कधीही मुलाला दोन्ही साऊंड एकत्र शिकवायचे नाही आहेत। सुरुवातीला मुलाला 2 लेटर 3 लेटर वर्ड होतपर्यंत शॉर्ट साऊंडच आपल्याला इंट्रोड्यूस करून द्यायचे आहेत। AEIOU हे जे वॉवेल आहेत यांचे फक्त शॉर्ट साऊंडच त्यांना सांगायचे आहे। लॉंग साऊंड आणि शॉर्ट तुम्ही जर एकत्र सांगितले तर ते कन्फ्यूज होणार, म्हणून मी इथे 2 पेजमध्ये डिव्हाइड केले आहे। पहिल्या पेजवर टोटल 24 2 लेटर वर्ड पाहणार आहे आपण। त्यातले हे 11 जे 2 लेटर वर्ड आहेत, 11 2 लेटर वर्ड ज्याच्यामध्ये असे आहेत की ज्याच्यामध्ये शॉर्ट फोनिक्सचा, बघा इथे मी लिहिलेलं आहे, असे काही स्पेशल 2 लेटर वर्ड आहेत ज्यामध्ये फोनिक साऊंड यूज होत नाही। असे हे कोणता साऊंड फोनिक्सचा शॉर्ट साऊंड यूज होत नाही, ते 11 आहेत। आणि हे 13 असे वर्ड आहेत ज्याच्यामध्ये फोनिकचा शॉर्ट साऊंड यूज होतो। तर तुम्हाला सर्वप्रथम ज्याच्यामध्ये शॉर्ट साऊंड यूज होतो तेच वर्ड मुलांना शिकवायचे आहेत। आणि 13 आणि त्याच्यानंतर राहिलेले 11 कसे शिकवायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 24 वर्डला आपण 2 पार्टमध्ये डिव्हाइड केला आहे। पहिले आहेत 13 वर्ड जे की खूप इझी आहेत आणि तेच तुम्हाला फक्त तेवढेच 13 वर्ड तुम्हाला पहिले घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये शॉर्ट फोनिक साऊंड यूज होतो आणि मुलाला फोनिक्स येतंय त्यामुळे ते खूप इझिली लिहिणार आहेत ते 13 वर्ड, आणि तेवढ्याच वर्डचा साठाही त्यांच्याकडे होणार आहे। तर पहिला वर्ड आहे ए सेज ॲ। मी जसं बोलत आहे तसंच तुम्हाला मुलाला बोलायला लावायचं आहे आणि मग लिहायला लावायचं आहे। ए सेज ॲ, टी सेज ॲट। मुलगा हे कसं वाचणार आहे आणि तुम्हाला हे लिहायला लावायचं आहे। मुलं लहान आहेत तर त्यांना कमीत कमी 3 ते 4 वेळा हे जे 2 लेटर वर्ड आहे हे लिहायला पण लावायचे आहेत, कारण की लिहिले का त्यांच्या ते चटकन लक्षात राहणार आहे। आणि लिहायचं कसं, डायरेक्ट 80 ॲट ANN असं अजिबात लिहायला लावायचं नाही मुलाला। तुम्हाला काय करायचं आहे, मुलाला बोलून लिहायला लावायचं आहे। आता हा वर्ड तुम्ही समजून सांगितला ॲट, हा ॲट कसा म्हणला आहे, ए सेज ॲ। मग ए म्हणजेच काय आहे, ॲ आहे। जेव्हा हा ए दिसतोय पण त्याला बोलायचं काय आहे आपल्याला, ॲ, पण लिहायचं काय आहे,
ए. ह्यामुळेच मुलांचं खूप कन्फ्युजन होतं. तर मुलांना समजून सांगा, इंग्लिशमध्ये आपल्याला जे दिसतं ते नाही आपण बोलत, मराठीमध्ये जे दिसतं तेच बोलतो आपण. उच्चारही सेम असतो आणि लिहितोही आपण तेच. तसं इंग्लिशमध्ये नाही आहे. आपल्याला लिहायचा ए, पण त्याचा उच्चार काय करायचा आहे, आपल्याला ॲक करायचा आहे. मग मुलाला लिहायला लावायचं पहिलं. एसेस बोल बाळा, एसेस ॲ. मग ए लिहिणार ॲ. ॲ म्हणजे ए. ॲ. ट म्हणजे काय, टी. ॲ ट. वाचायला कसं शिकणार आहे मूल? एसेस काय आहे, ॲ, आणि टी सेस काय, ट. ॲ ट. मग हे 3 वेळा लिहायला लावायचं. ओके. बघा इथे सगळ्या ठिकाणी शॉर्ट साऊंड यूज झालेला आहे. एसेस ॲ, एनसेस न, हे सगळे फोनिक्समध्ये आपण साऊंड शिकलेले आहोत. एचा, एनचा, टीचा. मग काय तयार झालं, ॲन. एसेस ॲ, एमसेस म, ॲम. एमसेस असं रिअल होतं. बाहेरची लँग्वेज आहे तिकडे एमसेस म नाही म्हणत, असं म्हणतात, पण मुलांना समजत नाही. आपण मराठीचा आधार घेऊन मुलांना इंग्रजी शिकवतोय, तर एमसेस म बोललं तरी काही प्रॉब्लेम नाही. एसेस ॲ, एमसेस म. मी स्वतः माझ्या मुलाला एमसेस ना शिकवता एमसेस मच बोलायला शिकवलेलं. काही प्रॉब्लेम येत नाही, शिकतात मुलं व्यवस्थित. ॲम. आता हे 3 झाले. त्याच्यानंतर बीसेस शॉर्ट साऊंड आहे तिथे सगळे. बीसेस ब, वायसेस य, बाय. काय झालं तयार, बाय. आयसेस, आयसेस ई, आयसेस ई. आयचा शॉर्ट साऊंड इथे बघा, इथे लिहून ठेवते मी. एचा साऊंड ॲ, शॉर्ट साऊंड इथे यूज केलेला आहे. आयचा ई, आयसेस ई. एनसेस न, इन. आयसेस ई, एफसेस फ. फचा पण फ नाही बोलत, असं तोंडातून आपल्या ओठांतून असा आवाज कळत. काही गरज नाही, एफसेस फ सांगितला तरी काही प्रॉब्लेम नाही. मी तेच शिकवलेलं. आयसेस ई, एफसेस फ, ई. आपल्याला प्रॉपर वाचता आलं पाहिजे. आपल्याला इंग्रजी भाषेतला जो बाहेरच्या देशात साऊंड वापरला जातो परफेक्ट तो साऊंड मुलाला आला तर चांगली गोष्ट आहे. पण जर त्यामुळे मूल कन्फ्यूज होत असेल तर मग तो साऊंड शिकवून काय फायदा. त्यापेक्षा त्याला ज्या साऊंडने प्रॉपर समजतंय तीच पद्धत बरी. म्हणून आपण मराठी लोक आहोत तर मुलांना नक्कीच तुमच्या मातृभाषेत इंग्रजी शिकवा. हिंदी असाल तर हिंदीत प्रोनाऊन्स जे होतंय ते शिकवा. आयसेस ई, टीसेस ट, ई. फक्त मुलांना सांगायचं मराठीत आपण जसं जोर देऊन बोलतो, लांबवतो, तसं आपल्याला इथे उच्चार लांबवायचा नाही. इट, इट नाही म्हणायचं, इट. एमसेस म, वायसेस य. आपण इथे वायचा उच्चार घेतलेला य. माय, माय, माय. एमसेस म, वायसेस य. मग इथे मय म्हणायचं का नाही, तर ही इंग्रजी भाषा आहे. इथे काही शब्दांना जसं बोलतात तसंच आपल्याला मुलाला बोलायला शिकवायचं आहे. मूल तुम्हाला प्रश्न करणार, मग इथे आई मय का नाही म्हणायचं, इथे बय का नाही म्हणायचं, तर नाही, ती लँग्वेज तशीच आहे. तिथे जे काही रूल्स आहेत ते आपल्याला फॉलोच करायचे आहे. इथे मय आणि बय म्हणून चालणार नाही. आपल्याला इथे एमसेस म, वायसेस य. पण ह्याला काय बोलायचंय, माय. ओसेस, ओचा शॉर्ट साऊंड अ. ओसेस अ, न, ऑन. यांचा पण होतो, एमचा जसा होतो तसा यांचा होतो. पण नाही, काही गरज नाही. एनसेस नस सांगा. ओ अ न, ओसेस अ, आरसेस र, किंवा र बोललात तरी चालेल. मुलाला जर समजत असेल तर र शिकवा, नाही समजत तर र शिकवा, काही प्रॉब्लेम नाही. ओसेस अ, आरसेस र. आपलं मेन टार्गेट हे आहे की मुलाला वाचता आलं पाहिजे. मग प्रोनाऊन्सिएशन काही गरज नाही आहे. तुम्हाला बाहेरच्या देशातला जसं आहे तसंच यायला हवं. नंतर मोठे झाले की शिकतील की ते त्यांचं प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन करायला. ओसेस अ, आसेस र. जर त्या प्रोनाऊन्सिएशनने मूल कन्फ्यूज होत असेल तर काहीच फायदा नाही शिकव. ऑर, ओसेस अ, एफसेस किंवा फ, एफसेस फ, ऑ फ. युसेस अ.
यूचा शॉर्ट साऊंड अ आहे. युसेज अ. पीसेस प. अप. युसेज अ. एसेस स. सचे दोन उच्चार असतात, ते पुढे जाऊन तुम्हाला सांगेल मी. युसेज अ. एसेस अ. बघा, जेव्हा पण आपण मुलांना इंग्रजी शिकवतो तर त्या बऱ्याचशा मुलांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना इंग्रजी वाचता येतं, पण ते काय वाचत आहे हेच त्यांना कळत नाही. तर काही शब्दांचे अर्थही मुलांना वेळच्या वेळी सांगत चला. इन म्हणजे आत, इफ म्हणजे जर, माय म्हणजे माझे. सोपे सोपे शब्द आहेत, त्यांचे अर्थ मुलांना माहीत पाहिजे. या सगळ्यांचा त्यांना पुढे जाऊन यूज होणार आहे. ऑन म्हणजेच वर, ऑर म्हणजे किंवा. असे जेवढे तुम्हाला सांगता येतील तेवढ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगा. ॲम म्हणजे आहे. हे सगळ्या गोष्टींचा अर्थही मुलांना आलाच पाहिजे. तर बघा, आता इथे आपण 13 वर्ड पाहिलेले आहेत. तुम्हाला मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि हे 13 वर्ड फोनेटिकली लिहायला लावायचे. नुसतं रट्टा मारून 80 असं लिहायला लावू नका. तुम्ही उच्चार करायचा. बाळा आ, मग आता तुला काय लिहायला लागेल रे? ए. ट, काय लिहायचं? टी. मग वाचायला लावायचं आ च. पुन्हा बाळा ॲट लिहायचे आपल्याला. कसं लिहिणार? एसेस ॲ, टीसेस ॲट. भले दोनदाच लिहू द्या मुलाला, 10 वेळा लिहिण्यापेक्षा 2दा किंवा 3दाच लिहू द्या, पण ते समजून लिहू द्या. नुसतंच रट्टा मारून लिहायला लावू नका. तर हे 13 वर्ड तुम्हाला अगोदर प्रॉपर करून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा हे 13 वर्ड ज्यांच्यामध्ये फोनिक्सच्या वॉवेल, हे काय आहेत? वॉवेल आहेत सगळे. हे वॉवेल आहेत आणि इथे त्यांचा शॉर्ट साऊंड यूज केलेला आहे वॉवेलचा. ते वापरून हे 2 लेटर वर्ड बनलेले आहे. आणि राहिलेले 11 वर्ड आता आपण पाहूया ज्यांच्यामध्ये फोनिक्सचा शॉर्ट साऊंड वापरला जात नाही. मग कोणता वापरला जातो? तर लॉंग वापरला जातो. आणि आपण मुलाला लॉंग साऊंड इंट्रोड्यूसच केला नाही, पण आपल्याला त्याला 2 लेटर वर्ड घ्यायचे आहे. मग सांगायचं मुलाला की इथे हे असंच बोलायचं आहे. आपोआप मुलांना समजतं. आता बघा, असे वर्ड आहेत ज्याच्यामध्ये 11 वर्ड आहेत. इथे लिहिलेले आहेत मी सर्व. हे 11 पण तुम्हाला करून घ्यायचे. हे 24 वर्ड तुमच्या मुलाला आले तर खूप सारं तुमचं इंग्रजी शिकवणं सोपं होणार आहे. ह्या बेसिक गोष्टी आहे, ह्या मुलांना आल्याच पाहिजे. तर आता ह्याच्यातला ह्या 11 वर्ड मधला पहिला वर्ड आहे बी. बी. आता तुम्ही म्हणा बी सेज ब बरोबर आहे. मग ई सेज आपण ईचा शॉर्ट साऊंड काय आहे? ए. एडक्याचा. हा ईचा शॉर्ट साऊंड आहे, पण आपण तो बोलतो का इथे? मग इथे काय होणार? त्याचा उच्चार बे होणार. तर इथे बे म्हणतो का आपण? नाही म्हणत. आपण काय म्हणतो याला? बी म्हणतो. बी. बी. तर मुलाला सांगायचं हा ईला इथे आपल्याला ईज बोलायचं आहे, बे नाही बोलायचं. इथे ईचा ए हा शॉर्ट साऊंड आहे, पण इथे हा यूज झालेला नाही आहे. इथे ईचा ईच साऊंड. कोणते पण वॉवेल आहेत, हे 5 वॉवेल ए, ई, आय, ओ आणि यू, ह्या 5ही वॉवेलचं जेव्हा लॉंग साऊंड आपण उच्चारतो तेव्हा त्या प्रत्येक याचा जो उच्चार म्हणजे जे लिहितो आपण तेच बोलतो इथे, त्याला लॉंग साऊंड म्हणतात. एचा एज बोलणार आपण, एला एज बोलणार, ईला इज बोलणार, एला एज बोलणार, ईला इज बोलणार, आयला आयज बोलणार, ओला ओज बोलणार, यूला यूज बोलणार. कळलं तुम्हाला? लॉंग साऊंड मध्ये त्या लेटरचं नाव जे असतं, हे लेटर नेम आहेत. हे लेटर नेम आहेत सगळे. ए, ई, आय, ओ, यू यांचं लेटर नेम काय आहे? एचं ए आहे, ईचं ई आहे, आयचं आय आहे आणि ओचं ओ आणि यूचं यू. ते लेटर नेमच आपल्याला लॉंग साऊंडमध्ये वापरायचं असं. पुढे जाऊन आपले काही व्हिडिओ येणार आहेत, त्यात तुम्हाला बेटर समजेल. पण इथे सांगायचं मुलाला की तुला इज बोलायचं आहे. मग बी, बे नाही. बे बोलला तर ते रॉंग होणार. असं काही वर्डच नाही आहे. बी, बी ई बीचं असतं. पुढे डिसेस्ड हे मुलाला येणारच आहे. मग इथे मुलगा काय म्हणेन? ओसेज आ,
तर नाही, डॉ असा कोणताच शब्द डिक्शनरीमध्ये नाही आहे डॉ नावाचा. तर काय आहे, डिसेस्ड वाचणार आहे. जी सेज ग सुरुवातीला ग आणि ओ सेज ओ. जसे तर इथे बघा, इथे ओ बोललोय पण इथे काय बोललोय, डू. कारण की डो असा काही वर्ड नसतो डिक्शनरीमध्ये. इथे आपण ओचा उच्चार उ केलाय आणि इथे ओचा उच्चार जो लॉंग असतो, मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं लेटर नेम, ओचा उच्चार आपण इथे लेटर नेमच केलेला आहे गो मध्ये. जी सेज ग ओ सेज ओ. काय तयार झालं, गो. ग ओ गो. एस सेज ह, ई सेज ई. मगाशी इथे आपण बोललो ई सेज ई, इथे लॉंग साऊंड आहे. ह ई, ह ई ही. आय सेज ई, लॉंग साऊंड आहे बघा. म्हणून मी दोन पेज त्याचसाठी मी बनवलेले आहेत. हे जे आधीचे आपण 13 लेटर पाहिले, 13 वर्ड पाहिले, त्या सगळ्यांमध्ये आपण वॉवेलचे म्हणजे ए आय ओ यू यांचे फक्त शॉर्ट साऊंड वापरलेले आहेत. असे 2 लेटर वर्ड आहेत, तेच तुम्हाला आधी घ्यायचे. ते 13 चांगले यायला लागले की मग हे वाले 11 ज्यांच्यामध्ये वॉवेलचाच म्हणजे ए ई आय ओ यूचा लॉंग साऊंड वापरला जातो, त्याच्यामध्ये शॉर्ट साऊंड यूज होत नाही. मग जर तुम्ही असं मिक्स शिकवलं तर मुलं कन्फ्यूज होणार. म्हणून अशा 2 पार्टमध्ये तुम्हाला शिकवायचं आहे. मला माहीत आहे व्हिडिओ मोठा होतो आहे, पण समजून सांगणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. आय सेज ई, जसं मी इथं बोलली लेटर नेम. ईचं लेटर नेम काय आहे, ईच आहे. ईला आपण लॉंग साऊंड मध्ये इज बोलतो, पण शॉर्ट मध्ये काय बोलतो, ई सेज ए. जर तुम्ही फोनिक्सचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर जाऊन पहा, प्लेलिस्ट मध्ये आहे. आय सेज ई आणि एस सेज, एसचे पण 2 उच्चार असतात. एक असतो स आणि दुसरा असतो ज. ते पुढे आपण पाहणार आहोत. मुलाला सांगायचं ह्या एसचा 2 उच्चार आहेत, तर इथे तुला स नाही बोलायचंय, तर काय बोलायचंय, ज. आय सेज ई, एस सेज ज, इज. काय तयार झालं, इज. ए सेज ॲ अँड एस सेज ज, ॲज. हा मी इकडे घेतला नाही फर्स्ट 13 लेटर मध्ये, कारण की मला इथे जचा उच्चार सांगायचा होता. त्यामुळे मी ह्या ॲजला तिकडे शिफ्ट न करता जिथे शॉर्ट साऊंड वापरले जात नाही तिथे शिफ्ट केलेला आहे. ॲज. मी. एम सेज म, ई सेज ई, मी. नो. एन सेज न, ओ सेज ओ. बघा इथे लेटर ओचा लेटर नेम यूज केलाय. नो म्हणजेच लॉंग साऊंड. एन सेज न, ओ सेज ओ, नो. सो. एस सेज स, ओ सेज ओ, सो. टी सेज ट आणि ओ सेज ओ नाही बोलायचं, मुलाला सांगायचं. इथे ओचा ऊ हा साऊंड वापरलेला आहे. उ टू, टू किंवा टू, टू, टू. TWO2 ला आपण टू म्हणतो, पण इथे फक्त ऊ. टी सेज ट, ओ सेज ऊ, टू. डब्ल्यू सेज व, ई सेज ई, व ई, वी. बघा हे 11 लेटर चांगले समजून करून घ्या. नुसतं पाठ करून घेण्यात काही अर्थ नाही, मुलांना कळलं पाहिजे. मग कळल्यानंतर तुम्ही हवं तर त्यांना व्यवस्थित वाचता आल्यानंतर या प्रत्येक लेटर तुम्ही त्यांना 3 ते 5 वेळा लिहायला द्या, त्यामुळे त्यांच्या लक्षातही राहील. आणि वरचेवर मुलांना इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थही सांगत चला. गो म्हणजे जाणे, डू म्हणजे करणे, हे सोपे सोपे. ही म्हणजे तो, जे सोपे सोपे वर्ड आहे त्यांचा अर्थ मुलांना माहीत पाहिजे. इज म्हणजे आहे, मी म्हणजे मी स्वतः, आयच्या जागी मी पण वापरतात. नो म्हणजे नाही. हे सगळं मुलांना यांच्या अर्थही लहानपणापासून माहीत करून द्या. ओके. जेवढे तुम्हाला इझी वाटते. व्ही म्हणजे आम्ही, की त्यांच्यासाठी आत्ता जाणून घेणे गरजेचे आहे. ते सर्व अर्थ सांगा, नाहीतर नंतर त्यांना वाचता येतं पण ते काय वाचतात हेच मुलांना कळत नाही. त्यासाठी तुम्ही एवढे 2 लेटर करून घ्या. पुढे काय करायचं ते मी नक्कीच सांगेल तुम्हाला. आणि हे 24 वर्ड तुम्ही जर केले तर पुढे तुमच्या मुलांना खूप इझी जाणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.